महाराष्ट्रातील तमाम अनुदानित, अंशतः अनुदानित, विना अनुदानित शिक्षक शिक्षकेतर बंधू आणि भगिनींनो, नमस्कार. मी काल प्रदीप मुर्मेंना अगदी सविस्तर मुलाखत दिली. अगदी सगळं सांगितलं, बजेटही समजावून सांगितलं. तरी देखील मला आज सकाळपासून फोन सुरूच आहे, होईल की नाही. माझी आपणास विनंती आहे की आपण ती मुलाखत एक वेळा नीट काळजीपूर्वक ऐका. मी परत तुम्हाला सांगतो की एप्रिल पेडिंग मे मध्ये टप्पावाढ आणि ज्या शाळा पुणे स्तरावर आहे त्यांना 20% टप्पा मिळेल. आता दुसरी महत्वाची फोन येत आहेत संच मान्यता. मी प्रथमच सांगितलं होतं की मार्चच्या पहिल्या आठवड्यात संच मान्यता मिळेल. तरी देखील मध्यंतरी ग्रुपवर निघाल्या निघतायत अशा प्रकारची धूम होती. मी परत एक वेळा सांगतो, मार्चच्या मॅक्सिमम 15 तारखेपर्यंत तुम्हाला सगळ्यांना 24-25च्या संच मान्यता मिळतील. ज्यांची पदं पूर्वी विद्यार्थी संख्येमुळे गेली आहे ती सर्वच्या सर्व पदं या 24-25च्या संच मान्यतेमध्ये आपोआप परत येतील. आणि मग ज्यांना संच मान्यता दुरुस्ती करायचं काम होतं त्यांनी आता ती करण्याची गरज नाही असं माझं मत आहे. 24-25ची संच मान्यता नीट निघणार आहे. आता ज्यांची 22-23ची विद्यार्थी संख्या नव्हती म्हणून जे अनुदानावर आले नाही किंवा ज्यांना टप्पावाढ मिळाली नाही, या बाबतीत एक लक्षात घ्या की टप्पावाढ थांबवताच येत नाही. टप्पावाढ जर मिळाली नसेल तर पुढचा टप्पा संच मान्यतेत जेवढे पद आहे तेवढ्यांना दिलाच पाहिजे असा निर्णय आहे. हा निर्णय तुम्ही तुमच्या उपसंचालक शिक्षणाधिकाऱ्याला थांबवून टप्पा घेऊ शकता. परंतु 22-23ला विद्यार्थी संख्यामुळे ज्यांना 20%चाही टप्पा मिळाला नाही त्यांच्या संदर्भात माननीय शिक्षण मंत्री श्री दादाजी भुसे यांच्यासोबत मी, दत्तात्रय सावंत, म्हात्रे साहेब, रहाटे काका या सगळ्यांनी चर्चा केली आहे. त्यांनी सांगितलं की मार्चचं अधिवेशन झाल्याबरोबर मी मीटिंग लावतो आणि त्या बैठकीमध्ये ज्यांची विद्यार्थी संख्या 22-23ला नव्हती म्हणून ज्यांना अनुदान मिळालं नाही त्यांना 23-24 किंवा 24-25ची विद्यार्थी संख्या पाहून 20%चा टप्पा दिला पाहिजे अशा प्रकारचा निर्णय 100% होईल. त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा, ही मीटिंग एक वेळा होऊ द्या, तुम्हाला याचे परिणाम एप्रिलमध्ये दिसतील. आता एक दुसरा महत्वाचा मुद्दा, थकीत वेतन. 3361, 3261, 3379, 0511 या लेखाशीर्षांना फक्त पगाराचे पैसे आहेत. अगदी 3% डीए देखील मिळणार नाही, थकीत तर मिळूच नाही. त्यामुळे त्यांनी आता यावेळेस कृपया मार्च पर्यंत थकीत मिळेल का, 22चं मिळेल का, 21चं मिळेल का, 19चं मिळेल का, मिळणार नाही. मार्च मध्ये जी नवीन तरतूद होईल त्याच्यातून पुढे आपण थकीत या 4 लेखाशीर्षाचा काढण्याचा प्रयत्न करू, नवे नक्की काढू. लेखाशीर्ष 442, 478, 501, 502 हे जे आहे या सगळ्यांचं थकीत काढण्या इतका पैसा सध्या उपलब्ध आहे. माझ्या 5 जिल्ह्यापुरती या सगळ्यांचा पाठपुरावा मी करतोय. संचालक कार्यालयात जे कोणते बिल थकीतची मंजुरी करता गेले आहेत किंवा उपसंचालक कार्यालयात जे मंजुरी करता आलेले आहे या सगळ्यांना वेळेत मंजुरी देण्यासाठी मी प्रयत्न करतोय. मागच्या वर्षी आपण भरपूर बिलं काढले, तसे पत्रही दिले ज्यांची बिलं काढले त्यांची. याही वर्षी या लेखाशीर्षाचे बिलं काढताना तुम्हाला प्रत्येकाला इंडिव्हिज्युअल पत्र पाठवण्याचा मी प्रयत्न करतो, नवे पाठवतो आणि तुमचे थकीत काढण्याचा प्रयत्न करतो. तुर्तास एवढेच. तुम्ही फक्त पाठीवर हात ठेवून लढ म्हणा, मी लढतोय. धन्यवाद.